नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला, जिथे स्टॉक मार्केट रिलेटेड सर्व बेसिक टू ॲडव्हान्स माहिती आपल्याला पुरवली जाणार आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला मोटिवेट करेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, आपण बेसिक ऑफ स्टॉक मार्केटच्या या सिरीजमध्ये मागच्या वेळेस आपण चार्ट पॅटर्न चालू केले होते. आपण हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर हे दोन चार्ट पॅटर्न पाहिले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल टॉप हा चार्ट पॅटर्न बघणार आहोत. हा चार्ट पॅटर्न खास करून बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणून याचा वापर केला जातो. म्हणजे अप ट्रेंड संपून आता डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. आता ह्याची सर्व माहिती आपण चार्टवर बघूया. ते कसं मी समजून सांगतो आपण चार्टवर. आपण बघणार आहोत डबल टॉप चार्ट पॅटर्न. डबल टॉप TOP, डबल पी झाले ते, ठीक आहे. तर डबल टॉप चार्ट पॅटर्न यामध्ये काय असतं, हा नॉर्मली बेरिश ट्रेंड रिव्हर्सलसाठी वापरला जातो. यामध्ये सुरुवातीला प्राइस वरती जाते, त्यानंतर थोडीशी खाली येते आणि परत प्रिव्हियस हायच्या आसपास येऊन परत एक लो लावते. एक लो हा बघू शकता, लो लावते, ठीक आहे. तर ह्या दोन्ही टॉपचा जो सेंटरचा बिंदू आहे, हा जो पॉईंट दिसतोय तुम्हाला, त्या पॉईंटला आपण नेकलाईन म्हणतो. तर एक किंमत टाकून बघू आपण. इथे 110, हायला 120, नेकलाईनचा जो पॉईंट दिसतोय तुम्हाला, हा 115च्या आसपास आपण किंमत टाकू. परत प्रिव्हियस हायच्या आसपास 120 आणि हे नेकलाईनचा ब्रेकआउट दिल्याबरोबर किंमत खाली येते. म्हणजेच आता अप ट्रेंड संपून डाऊन ट्रेंड चालू होणार. ह्याची शक्यता जास्त असते, म्हणजे प्रोबॅबिलिटी जास्त असते मार्केटमध्ये, की असा चार्ट पॅटर्न जर आपल्याला मार्केटमध्ये दिसलात की डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. आपण एक चार्टवर बघू, कॅन्डलस्टिक पॅटर्न हा चार्ट पॅटर्न कसा दिसतो. सेम आता किंमत एक हाय लावला, त्यानंतर थोडीशी खाली, परत त्याच रेंजपर्यंत एक किंमत जाऊन त्यानंतर एक नेकलाईन इथे आपण काढून घेऊ दोन्ही हायच्या सेंटर पॉईंटला. आणि नेकलाईनचा ब्रेकआउट दिल्याबरोबर या पॉईंटवरून बघू शकता तुम्ही, या पॉईंटचा ब्रेकआउट दिल्याबरोबर किंमत किती खाली आली. तर आपण समजा एक किंमत शॉर्ट केली, तर आपण बघू शकतो ती शॉर्ट करू. त्या नेकलाईनचा ब्रेकआउट दिल्याबरोबर प्रिव्हियस हायचा स्टॉप लॉस लावला आणि ती एंट्री केली, तर आपल्याला कमीत कमी 1:2 किंवा 1:3च्या आसपास प्रॉफिट बघायला मिळतो. नॉर्मली म्हणजे प्रोबॅबिलिटी जास्त असते की नेकलाईनचा ब्रेकआउट आल्यानंतर टार्गेट आपल्याला हिट होईल. तर हे झालं डबल टॉपचं एक छोटंसं एक्झाम्पल. त्याचप्रमाणे आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. हा दुसरा एक्झाम्पल बघू शकता चार्टवर. प्राइस वरती गेली, परत थोडीशी खाली, इथून परत एक प्रिव्हियस हायला एक हाय लावला आणि परत इथून खाली प्राइस. आता वरच्या दोन्ही टॉपच्या सेंटर पॉईंटला ही नेकलाईनचा हा ब्रेकआउट आल्यानंतर प्राइस बघू शकता तुम्ही किती खाली आली. सेम आपण समजा इथे शॉर्ट का करतो आपण, कारण हा म्हणजे बेरिश ट्रेंड चालू, म्हणजे डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. त्यामुळे हा डबल टॉप पॅटर्न बेरिश ट्रेंड रिव्हर्सल म्हणून ओळखला जातो. म्हणून आपण शॉर्ट करतोय. शॉर्ट करणं म्हणजे सेल करतोय. इथे सेल केल्यानंतर बघू शकता 1:3च्या आसपास प्राइस आली. हा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, यामध्ये पण सेमच आहे. प्राइस वरती जाते, परत खाली, परत प्रिव्हियस हायच्या आसपास, पुन्हा प्राइस खाली येऊन बघू शकता तुम्ही परत एकदा मोठा डाऊन ट्रेंड चालू झाला आहे. आणि नेकलाईनचं परत एक ब्रेकआउट आपण बघतोय. ब्रेकआउट दिल्यानंतर तिथून परत 1:2 किंवा 1:3च्या आसपास आपल्याला टार्गेट मिळतं. स्टॉप लॉस आपण प्रिव्हियस कॅन्डलचा आहे किंवा प्रिव्हियस स्विंग हाय लावू शकतो आणि त्यानंतर 1:3 टार्गेट. आपण आता 2-3 एक्झाम्पल समजून घेतलेत, पण आणखी हा चार्ट पॅटर्न चांगला समजण्यासाठी तुम्हाला बॅक टेस्ट करावं लागेल. बॅक टेस्टमधून कमीत कमी 20 ते 25 चार्ट तुम्हाला बघावं लागतील, त्यानंतर हा चार्ट पॅटर्न चांगला समजेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.